गणपती बाप्पा मोरया. तर आज आम्ही गेलो होतो आमच्या घरच्या बाप्पाला आणण्यासाठी. आम्ही चौघं गेलो होतो आणि घरापासून खूप जवळ बसता आमच्या इथे शॉप. तर आम्ही मस्तपैकी चालत गेलो होतो फिरत. आणि इथे तर बाप्पाचे एवढे सारे दुकान लागले होते आणि बाप्पा पण एवढे सुंदर सुंदर आले होते का सांगू नका. आणि इथे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता, कारण का एका साईडने रस्ता बंद केला होता आणि एका साईडने दोन्ही साईडच्या गाड्या जात होत्या. त्यानंतर मम्मीने काही काही थोडंफार सामान घेतलं, कारण की आम्ही आधी बाप्पा नव्हता घेतला, आधी सामान घेतलं होतं. आणि इथे 5 फळं वगैरे घेतली आणि इथे एक छोटीशी मुलगी बघायला भेटली मला, जी की एवढी छोटी राहून म्हणजे या गर्द्यामध्ये ती अशी विक्री करत होती. आणि हे बाप्पा तर एवढ्या गर्द्यात मस्तपैकी मज्जा पाहत होते. आणि आमची सोनूबाईचा उपवास होता, पण ही खायचं कुठं पण काही सोडत नाही. त्यानंतर आम्ही गेलो होतो वेगवेगळ्या शॉपमध्ये, कारण की आम्हाला माहिती नव्हतं आमचा बाप्पा कुठे भेटणार. पण बाप्पाचे पप्पा बघायला भेटले होते आम्हाला तिथे. पप्पा नव्हते, म्हणजे पप्पा माझे बाप्पा केले होते त्यांनी तयार. आणि आम्ही गेलो होतो या शॉपमध्ये, जिथं की आम्हाला आवडला आमचा बाप्पा. आणि मम्मी गेली होती इथे हे बघायला. तिने तिथं बार्गनिंग केली आणि या दोघांना बोलवलं की हे बघा ठीक वाटतंय का. आणि ते तिघांनी मिळून ते घेऊन आले. आणि नंतर आम्ही त्या शॉपमधून आमच्या बाप्पाला घेऊन निघालो. त्यानंतर या दोघांच्या गोष्टी चालू होत्या, कारण की हे दोघं कुठं ना कुठं काही ना काही हसी मजाक चालू असते या दोघांची. आणि मम्मी इथे हार वगैरे घेत होती बाप्पांसाठी. आणि मला इथे बघायला भेटली एक छोटीशी गोडशी मुलगी, खूप गोड होती ती. तिथंच मस्त मज्जा करत होती. आणि मम्मीने आम्हाला सांगितलं की तुम्ही बाप्पाला घेऊन घरी घेऊन जा, कारण की बाप्पाला तर आपण कुठं कुठं फिरवणार ना. मग मी आणि दीदी आम्ही दोघींनी बाप्पाला घरी घेऊन आलो. आम्हाला परत जायचं होतं, पण आम्हाला बाप्पाला घरी ठेवून जायचं होतं. नंतर आम्ही बाप्पांचं वेलकम केलं. मला तर इतकी खुशी होत होती बाप्पा आपल्या घरी आले म्हणून, का सांगूच नका. त्यानंतर मी थोडं बसलो, पाणी वगैरे घेतलं आणि आम्ही आमच्या घरून परत गेलो. आणि जाता जाता मला छोटे मुलं दिसले ढोल ताशा वाजवणारे. मी त्यांचा व्हिडिओ घेत होते, पण ते पळून जात होते. मला खूप हसायला आलं की त्यांना काय वाटलं असेल, ते का पळून जात असतील असं. आणि आम्हाला भेटले नंतर मम्मी आणि भैया, जे की आम्ही त्यांना कॉल केला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथे इथे आहे, कारण की एवढ्या गर्द्यात बिन कॉलचं भेटणं पॉसिबल नाही आहे. आणि यांनी थोडंफार सामान घेतलं होतं. आणि मम्मी मला दाखवत होती की हे बघ पियू, मी ना मोरपीस घेतले. तर ते खूप काही काही घेतलं होतं, तिने मला सगळं काही सांगितलं. त्यानंतर आम्ही थोडंसं फिरलो आणि ही दिदी म्हणे ही कार आहे का ॲटो आहे. आम्ही लागलो हसायला. त्यानंतर आम्ही गेलो होतो बेकरीवरती घेतली आम्ही पेड्यांचे मोदक, कारण की उद्या आरती होणार होती बाप्पाची, तर ते प्रसादासाठी आम्ही घेतले होते. आणि भैया थोडासा काहीतरी आणखीन घ्यायला गेला होता. भैया परत आला आणि त्यानं काहीतरी घेऊन आला होता. आणि नंतर दीदी आणि मी शॉपमध्ये गेलो होतो आणि मम्मी आणि भैया घराकडे गेले. आणि शॉपमधून नंतर आम्ही निघालो आणि आम्ही आलो घरी. तर असा होता आजचा माझा दिवस.